मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन साक्षीला एकोपाठोपाठ एक धक्के देत असतो आणि कोर्टामध्ये त्याचे असे स्टेटमेंट केलेले असतं की साक्षी खुनाच्या रात्री ही आश्रमामध्येच होती आणि तसं तो प्रूव्ह देखील करून दाखवतो. कारण आता साक्षीचा फोन हा आश्रमामध्येच होता आणि हे पुराव्यासकट प्रूव्ह करून दाखवत साक्षीकडून ते वधवून घेत असतो. कारण साक्षीच्या फोनवर फोन केलेला असतो आणि त्या फोनची खरोखर रिंग वाजत असते. साक्षी मात्र खूप घाबरलेली असते. दामिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा 12 वाजलेले असतात आणि आता पुढे अर्जुन सतत साक्षीला म्हणत असतो जिथे आश्रमात होता, कारण या फोनचे सर्व डिटेल्स मी टेलिफोन कंपनीकडून घेतले आहेत. सो मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, असं म्हणून अर्जुन अगदी सिरियस झालेला असतो. तर तो पुढे साक्षीला म्हणतो, हा तुमचा फोन आहे का? तर साक्षी आता नाईलाजाने हो म्हणते. मग दामिनी डोक्यालाच हात लावते आणि तिची तळपायात मस्तकात जाते आणि सोबतच तिला घाम पुसायची वेळ आलेली असते. तर महिपतसुद्धा लेकीच्या काळजीपोटी कासावीस झालेला असतो. अर्जुन विचारतो, म्हणजे तुमच्याकडे 2-2 हँडसेट आहेत? मग साक्षी घाबरतच म्हणते, का बरं? आता माझ्याकडे 2 फोन असणं हे सुद्धा गुन्हा आहे का? आता उद्या तुम्ही म्हणाल मी श्वास घेते, हा सुद्धा गुन्हाच आहे. मग अर्जुन म्हणतो, नाही, तसं तुम्हाला तर श्वास घेण्याची जास्त गरज आहे. मी म्हणतो आत्ताच श्वास घेऊन ठेवा, कारण यानंतर कोर्टात जे काही दाखवणार आहे मी पुरावे, ते पाहून तुमचा श्वास नक्कीच अडकणार. तेव्हा साक्षी, दामिनी, महिपत आणि प्रिया नागराजच्या खालची जमीनच सरकते. तर सायली आणि मधुभाऊ हे गालातल्या गालात हसत असतात, कारण साक्षीची चांगलीच धांगड उडलेली असते. तर मग अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मी साक्षी शिकरे यांच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन रिपोर्ट, विलासचा खून झाला तेव्हा वात्सल्य आश्रमाच्या टेलिफोन कंपनीला कुठले फोन कनेक्ट झाले होते त्याची लिस्ट मी मागून घेतलेली होती आणि आता त्यामध्ये मिस साक्षी शिकरे यांचा दुसरा नंबर हा ॲक्टिवेट होता आणि त्यांचं लोकेशन आहे वात्सल्य आश्रमाच्या आत. आता असं म्हणल्याबरोबर तिथे असलेल्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. साक्षी एका क्षणी डोळे बंद करून घेते आणि तिच्या डोळ्यातून धडाधडा पाणी येऊ लागतं. तर दामिनी, महिपत यांनाही भीती वाटत असते आणि रविराज या सर्वांनाच आनंद झालेला असतो. पण मग एका क्षणी रविराजच्या मनात येतं, म्हणजे ही साक्षी? आणि असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो रागातच. त्यानंतर अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिकरे, तुम्ही आजही म्हणाल की मी वात्सल्य आश्रमात गेलेच नव्हते? ते अर्जुनने हे सगळं बोलल्यानंतर लगेच दामिनी उठते आणि म्हणू लागते की अर्जुन सुभेदार हे नेमकं इतक्या उशीर काय करतात हे मला समजतच नाही. म्हणजे ते फक्त एवढंच प्रूव्ह करण्याच्या मागं लागले आहेत की साक्षी आतमध्ये आश्रमाच्या आत गेलेली होती. पण साक्षी आश्रमाच्या आत होती याने काय फरक पडतो? विलासचा खून कोणी केला याचा एकही पुरावा ते देत नाहीये. अहो, मी तर म्हणते साक्षी एका क्षणी आश्रमाच्या आत गेली असेल. पण हायपोथेटिकली आपण असं कसं म्हणू शकतो की साक्षीनेच खून केला आहे? मग त्यावरती अर्जुन म्हणतो, पण विलासचा खून साक्षीने केला नाही असंही होत नाही ना. ॲडव्होकेट दामिनी देशमुख आणि विलासचा खून झाला तेव्हा त्यांनी हा दुसरा फोन लपवल्यामुळे त्यांच्यावरचा संशय अधिकच बळावत गेलेला आहे मिळवून. आता मी कोर्टाला विनंती करतो की आता संपूर्ण तलाशी व्हावी संपूर्ण पुराव्यांची आणि मिस साक्षी शिकरे यांचा आश्रम केस संबंधी जे काही कनेक्शन आहे त्याचाही विचार करावा लागेल मिलॉर्ड. आणि आता असं म्हणून अर्जुन आता स्वतःचं मत स्पष्टपणे कोर्टासमोर मांडतो. त्यानंतर थँक्यू असं म्हणून आपल्या जागेवर जाऊन बसतो. सगळेजण आता एक्सायटेड असतात की जज साहेब नक्की काय निर्णय घेतील यासाठी. पुढे जज साहेब म्हणू लागतात की सर्व पुराव्यांची पडताळणी करता तपासून पाहतात आणि म्हणतात की आज ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी जे काही पुरावे सादर केले आहेत ते पाहता या केसची दिशा पूर्णपणे बदलताना दिसत आहे. त्यामुळे मिस साक्षी शिकरे यांची कसून चौकशी करण्यात यावी असे आदेश पोलिसांना देण्यात येत आहे. असं म्हणल्यानंतर
कुसुमताई, सायली आणि रविराज यांना आनंद होतो आणि मग जज तिथून निघून जातात. मग दामिनीचा चेहराच पडलेला असतो. तर मग साक्षी पटकन विटनेस बॉक्समधून बाहेर येते आणि मग तेव्हा रविराजलाही प्रश्न पडलेला असतो की प्रिया ही किती दिवस आता खोटंच बोलत आहे. मग घरी गेल्यानंतर रविराज तिला म्हणतो की तू किती दिवस खोटं बोलणार आहे, किती खोटं बोललीस तू आत्तापर्यंत. तेव्हा मग प्रिया म्हणते मी नाही खोटं बोलली आहे बाबा. तेव्हा मग रविराज म्हणतो की तू काही बोलू नको, माझा आता तुझ्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाही आहे. तू किती खोटं बोलली आहेस माझ्यासोबत. साक्षी आश्रमात होती, तुला माहीत होतं ना, तरी तू म्हणालीस की ती नव्हती म्हणून. तेव्हा मग प्रिया म्हणाली मी फक्त विलास आणि मधुभाऊंनाच बघितलं होतं, त्यामुळे मला ते दिसलेच नाही. तेव्हा मग रविराज म्हणतो हो म्हणजे ते दोघे दिसले होते ना, मग तू असं का म्हणली खोटं की मला साक्षी नव्हती दिसली म्हणून, कशावरून? आणि तुझ्याकडे पुरावासुद्धा नाही आहे, मग कुठल्या जोरावर तू असं म्हणालीस कोर्टामध्ये? म्हणजे तू खोटंच बोललीस. आता मी तुझ्यावर काहीच विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मग प्रतिमा देखील प्रियाला म्हणू लागते की प्रिया तुला सगळी माहिती असूनसुद्धा तू खोटं का बोललीस? तुला माहिती होतं ना की माहीत नव्हतं तर तू काही का सांगितलंस? तेव्हा मग इकडे अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि सायली म्हणत असते मला आज खूपच आनंद होत आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो मलाही. आणि मग तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि मग मधुभाऊ म्हणतात येऊ का आत? तेव्हा मग अर्जुन म्हणतो विचारता काय मधुभाऊ, या ना तुम्ही या. तेव्हा मग मधुभाऊ येतात आणि म्हणतात की मला सुद्धा आज खूप आनंद होतोय, तुम्ही खूप भारी काम केलं जावई बापू. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की असं काही नाही आहे. तेव्हा मग इकडे रविराज हा प्रियाला म्हणतच असतो की तू असं नव्हतं बोलायला पाहिजे प्रिया. रविराज हा खूपच भडकलेला असतो तन्वीवर. आणि मग आता सुमन ही म्हणू लागते की भाऊजी तुम्ही एवढं नका बोलू तन्वीला. तेव्हा मग लगेच आपली प्रिया ही चक्कर येण्याची नाटक करू लागते. तेव्हा मग रविराजला हे समजलेलं असतं की सुमन ही तन्वीला लगेच पाणी देऊ लागते. तर मग इकडे मधुभाऊ अर्जुनला म्हणू लागतात की खरंच तुम्ही नसतात तर मला असं वाटत होतं की मला जन्मठेपच होईल. तेव्हा मग अर्जुन म्हणू लागतो की असं नका विचार करू, तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे मी. तेव्हा मग इकडे दामिनी ही खूपच ओरडत असते साक्षीला की तुला कुणी नाही उद्योगधंदे करायला लावले. तेव्हा मग साक्षी गप्पच असते आणि मग तेव्हा दामिनी म्हणते की तुला तुझ्या या बापाने सांगितलं का सांगायला तिकडे की मी आले नव्हते म्हणून? तेव्हा मग महिपत म्हणतो नाही मी नाही सांगितलं तिला असं काय, मी तर काहीच बोललो नाही आहे. तेव्हा मग दामिनी म्हणते कुणी सांगितलं? मग तेव्हा साक्षी म्हणते प्रियाने सांगितलं. मग तेव्हा दामिनीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा मग इकडे दाखवण्यात येतं की सकाळी म्हणजेच कोर्टात जायच्या वेळी तेव्हा प्रिया तिला भेटली होती आणि मग सांगत असते तिला की तू हे काय करतेस, असं नको करू, नाही तर मग तू स्वतःच्या जाळ्यात अडकशील. ती दामिनी खूप चालाक बाई आहे, ती आता तुला सांगेन तिथं आली होती म्हणून सांगायला आणि नंतर ती तुलाच फसवेन आणि मग ती या केसमधून बाहेर पडेन आणि मग तुलाच तिथे जन्मठेप कायमची भोगावी लागेल. आणि मग माझं काय, मी पण साक्षी दिलं त्याचं काय, हे सगळं मिळून तुला खूप मग सहन करावं लागेल. तेव्हा मग साक्षी म्हणते इकडे की मग मला असं वाटलं म्हणून मी तिला सांगितलं आणि तुम्ही जरा माझी बाजू घ्या ना. तेव्हा मग दामिनी म्हणते अगं पण मी तुला सांगितलं होतं ना, मी बघितलं असतं पुढं काय करायचं ते, एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? एवढ्या वरडून मी सांगितलं की तू सांगायचं मी आले होते म्हणून, पुढं मी बघितलं असतं ना. तेव्हा मग महिपत देखील तिच्याकडे पाहत असतो आणि मग दामिनी ही आपली बोलूच लागते. आणि मग आता मित्रांनो पुढच्या भागामध्ये आपल्याला दाखवण्यात येत आहे की सारंगसामी हा आता न्यूज बघत असतो. तेव्हा मग ते सांगत असतं की कशा प्रकारे अर्जुनने सगळे पुरावे गोळा करून अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिकरेचा पर्दाफाश कोर्टामध्ये केला. पण आश्रम केसच्या वेळी इन्चार्ज असलेले परांजपे यांच्यावरच संशय वाढतोय. तेव्हा हे ऐकल्यानंतर परांजपेला खूप मोठा धक्का बसतो आणि मग तेवढ्यात अर्जुन सायली तिथे येतात. अर्जुन म्हणतो की या फाईलमध्ये ना तुझ्या सगळ्या इलिगल कामांची नोंद आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ आता आमची साथ द्यायची
की तुला तुझा ड्रामा चालूच ठेवायचा हे तूच बघ. तेव्हा मग इथेच हा भाग संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपल्याला हे एपिसोड खूप खुलासे होताना पाहायला मिळणार आहे, तेही शेवटचे 9 दिवस तरी. त्यामुळे ठरलं तर मग मालिकेची लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.